पटना हायकोर्टानं नितीश कुमार सरकारला दणका दिलाय। ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टानं रद्द केलेला आहे। नितीश कुमार सरकारनं घेतलेला निर्णय पटना हायकोर्टानं रद्द केलाय। नितीश कुमार सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, खरं तर आरक्षणाची मर्यादा जी आहे ती 50% असते, कारण शैक्षणिक संस्था असतील किंवा सरकारी नोकरी असतील यामध्ये 50%पेक्षा तुम्हाला आरक्षण घेता येत नाही। पण आपत्कालीन परिस्थिती असेल तर तुम्हाला त्या आरक्षणाची वाढ करता येते। मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांचं जे सरकार होतं बिहारमध्ये, त्या सरकारनं जातीय जनगणना केली होती। त्याचा अहवाल विधानसभेमध्ये मांडलेला होता आणि त्या विधानसभेमध्ये तो संमत केला गेला होता। त्या अहवालाच्या आधारे नितीश कुमार यांच्या सरकारनं ती 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती वाढून 65% करण्याचा निर्णय घेतलेला होता। म्हणजे एसटी असेल, एसटी असेल किंवा ओबीसी असेल, या 3 महत्वाच्या जातींना पण 65% आरक्षण केलं होतं। आणि त्यातल्या उपजाती ज्या आहेत, ज्या छोट्या छोट्या जाती आहेत, त्यांची आकडेवारी देखील नितीश कुमार सरकारनं दिलेली होती। त्या विरोधात खरं तर याच वर्षी 11 मार्चला पटना हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली होती आणि याचिकावर त्यांचं म्हणणं होतं की हा नितीश कुमारांनी दिलेली जी आरक्षणाची वाढ आहे ती चुकीची आहे। त्या विरोधात ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने आज तो महत्वाचा निर्णय देऊन ती 65% मर्यादा जी आहे ती रद्द करण्याचा निर्णय घेतलेला। त्यामुळे नितीश कुमार यांच्या सरकारला खूप मोठा दणका बसलेला आहे। अर्थात हा जरी पटना हायकोर्टाचा निर्णय असला तरी या विरोधात नितीश कुमार सुप्रीम कोर्टाचे दरवाजे देखील ठोठावू शकतात। त्यामुळे आगामी काही काळामध्ये नितीश कुमार सुप्रीम कोर्टामध्ये देखील येऊ शकतात। पण सध्या तरी नितीश कुमार यांच्या सरकारला खूप मोठा दणका बसलाय असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। श्वेता, अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय पटना हायकोर्टानं नितीश कुमार या सरकारचा निर्णय हा रद्द ठरवलेला आहे। ओबीसीला 65% आरक्षण देण्याचा निर्णय हा रद्द केलेला आहे। नितीश कुमार सरकारला पटना हायकोर्टानं हा मोठा दणका दिलेला आहे। तर पटना हायकोर्टानं नितीश कुमार सरकारला दणका दिलेला आहे। ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय हायकोर्टानं रद्द केला आहे।